सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराया. तुमच्यापैकी अनेक जण वर्षातून किमान एकदा तरी जेजुरी गडाला नक्की भेट देत असाल. आता मी त्या जेजुरी गडावरती उभा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जेजुरी गडाचं दर्शन आपण करणार आहोत. चला तर मग पाहूयात मल्हारी मार्तंडाची सोन्याची जेजुरी. जेजुरी गडावर जाताना पायथ्याशी नंदी महादेवाचे दर्शन घ्यावे लागते. त्यानंतर समोरच जेजुरी गडाचे मुख्य महाद्वार आपल्या नजरेस पडते. पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत. भंडाऱ्याच्या पिवळ्या धमक रंगानं उजळून निघालेला जेजुरी गडाचा परिसर, म्हणून याला सोन्याची जेजुरी असे देखील म्हणतात. जेजुरी गडाच्या काही पायऱ्या चढून वरती गेल्यावर उजव्या बाजूलाच खंडेरायांची दुसरी पत्नी बानुबाईंचे मंदिर लागते. अलीकडे पायऱ्यांलगतच हेगडे प्रधानाचे मंदिर आहे. जेजुरी गडाच्या पायऱ्यांवर जागोजागी वाघ्या मुरळी तसेच भंडारा खोबरं उधळत संबळ वाजवणारे सेवेकरी दिसून येतात. आपल्या भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे भव्य दिव्य असे शिल्प आपल्याला जेजुरी गडावर पाहायला मिळते. जेजुरी गडावर जाण्यासाठी एका पाठोपाठ एक अशा 5 दगडी कमानी आपल्याला पार कराव्या लागतात. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे शिल्प देखील जेजुरी गडावर उभारण्यात आले आहे. इसवी सन 17व्या शतकात जेजुरी गडाचे बांधकाम झाले. मंदिरातील सभा मंडपाचे काम इसवी सन 1637 साली राघो मंबाजी या सरदाराने केले. श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी 1735 मध्ये
जेजुरी गडाच्या पुनर्निर्माणाचे काम सुरू केले. मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांनी सुरू केलेले जेजुरी गडाच्या पुनर्निर्माणाचे काम तुकोजी होळकरांनी पुढे सुरू ठेवले. इसवी सन 1742 मध्ये होळकरांनी या मंदिराचे दगडी खांब बांधले. सभोवतालच्या तटबंदी आणि तलावाचे काम देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये इसवी सन 1770च्या सुमारास पूर्ण झाले. मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी गडाचे हे मुख्य महाद्वार. या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात येऊन पोहोचतो. गडावर जागोजागी आकर्षक दीपमाळा आपल्याला पाहायला मिळतात. मणी आणि मल्ल या दैत्यांनी भूतलावर उच्छाद मांडला होता. सर्वसामान्य लोकांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्यावेळी सर्वांनी मिळून भगवान शंकरांची आराधना केली. त्यावेळी भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार धारण केला आणि दैत्यांचा संहार केला, अशी आख्यायिका आहे. भंडारा खोबऱ्याची उधळण करत दरवर्षी लाखो भाविक खंडेरायांच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर गर्दी करतात. या दरवाजातून आत गेल्यावर श्री मार्तंड मल्हारी अर्थात खंडेरायांचं दर्शन घेण्यासाठी आपण थेट गाभाऱ्यात येऊन पोहोचतो. जेजुरी गडाच्या पाठीमागे उंच डोंगरावर वसलेलं कडे पठार हे खंडोबाचं मूळ स्थान आहे. खंडेरायांची पहिली पत्नी म्हाळसा तर दुसरी पत्नी धनगरांची कन्या बानाई. बानाईंचा सहवास मिळवण्यासाठी खंडेरायांनी आपली पत्नी म्हाळसा हिच्याबरोबर सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरल्यास 12 वर्ष वनवास ही अट होती. खंडेराया हा डाव मुद्दामून हरले आणि एका म्हाताऱ्या धनगराचं रूप घेऊन बानाईंच्या पित्याकडे मेंढरं राखण्यासाठी राहू लागले. एक दिवस खंडेरायांनी सारी मेंढरं मारली आणि बानाईच्या वडिलांना सांगितलं, बानाईंसोबत माझे लग्न लावून दिल्यास
तुमची सगळी मेंढरं पुन्हा जिवंत करतो. आणि बाणाईंचे लग्न त्या धनगराशी झाले आणि मगच देवानी आपला मूळ अवतार धारण केला. मार्तंड मल्हारी या मूळ अवतारामध्ये देव सर्वांसमोर आले. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर गडाच्या पश्चिम दरवाजातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. मित्रांनो, मल्हारी मार्तंडाच्या सोन्याच्या जेजुरी गडाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच दर्जेदार व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.